सरकार जनता निवडून देणार, पण अट अशी आहे की 5 वर्षांनी निवडणुका झाल्याच पाहिजेत, म्हणून त्या सरकारला 3च वर्षाचा कालावधी मिळेल. हे लोकशाहीला मारक असणारी गोष्ट आहे. भारतासारखा भौगोलिक विस्तारित प्रदेशामध्ये वन नेशन वन इलेक्शन म्हणजे मुंगेरी लाल की हसीन सपने हे अस्तित्वात येऊ शकत नाही. वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून द्विपक्षीय पद्धतीकडे आणि तिथून एक पक्षाच्या हुकुमशाहीकडे घेऊन जायचं असेल, त्याच्यातला हा टप्पा आहे का? जनतेचे प्रश्न मागे जाणं याच्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा फंडा धोकादायक ठरू शकतो. कर्मचाऱ्यांवर आचारसंहितेत ताण पडतो, त्यांना सतत इलेक्शनचं काम करावं लागतं, म्हणून इलेक्शनच कमी कमी करत आणायच्या त्यांची संख्या, म्हणजे बोटाला जखम झाली तर हात कापण्यासारखी गोष्ट होईल. लोकशाहीला धोका पोचवायचा नसेल तर वन नेशन वन इलेक्शन याला आपण तत्वतः विरोध केला पाहिजे. सत्य की जय हो. आजचा सत्यवेद एका वेगळ्या विषयावर, वन नेशन वन इलेक्शन असा विचार देशाच्या केंद्र सत्तेतून पसरवला जाण्याचा एक माहोल निर्माण केला जातोय, आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन याच्या मागचा नेमका राजकीय आशय काय आहे किंबहुना राजकीय षडयंत्र काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल असं मला वाटतं. भारताचे याच्या अगोदरचे असणारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक 6-7 माणसांची समिती ही केंद्र सरकारनं तयार केली, आणि त्या समितीचं काम काय होतं तर 1 पॉइंट अजेंडा की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे देशभरामध्ये एकाच वेळी सगळीकडे निवडणुका घेणं हा अजेंडा त्यांना दिला गेला. सप्टेंबर 2023 मध्ये समिती गठीत झाली. अध्यक्ष होते रामनाथ कोविंद, आणि समितीनं अगदी 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये अहवाल सादर केलेला आहे, आणि तो अहवाल मार्च महिन्यामध्ये 2024 मध्ये सरकारला त्यांनी अहवाल सबमिट केलेला आहे. आणि सरकारने पण अत्यंत आनंदानं घाईनं कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता पण दिलेली आहे. म्हणजे एक देश एक निवडणूक करण्याचा जो काही अहवाल समितीकडून आला, मोदी सरकारनं त्याच्यावर खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब करून टाकलेला आहे. परंतु हे वन नेशन वन इलेक्शन भानगड काय आहे? म्हणजे समितीनं खुद्द काही शिफारसी केलेल्या आहेत. समितीनं काम करत असताना काय काय म्हटलं, म्हणजे हा वन नेशन वन इलेक्शन वाला जो फंड आहे तो केवळ रामनाथ कोविंदांची समितीच बोलती असं नाही. 2024 मध्ये आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, भारतीय जनता पक्षाचा एक जाहीरनामा आहे निवडणुकीचा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी शब्द दिलाय जनतेला. तो शब्द काय आहे तर एक देश एक निवडणूक करण्याचा प्रयत्न आम्ही करणार असा शब्द त्यांनी दिलेला आहे. म्हणजे थोड्याच दिवसामध्ये ते आता संसदेमध्ये बिल आणतील, म्हणजे विधेयक मांडतील आणि त्याचं कायद्यात रूपांतर करायला ते जातील. ते कायद्यात का रूपांतर करतील? कारण की कायदेशीर आधार असल्याशिवाय एक देश एक निवडणूक त्यांना अस्तित्वात आणता येणार नाहीये. मग म्हणून आपल्याला कोविंद समितीनं काय शिफारसी केल्या प्रमुख आपण जरी पाहिला तर आपल्याला सरळ लक्षात येतं की समिती सरकारला असं सुचवतीये की 2029 सालापासून ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींच्या निवडणुका तुम्ही एकत्रित घ्या, हा पहिली शिफारस त्यांनी आपल्याला केलेली दिसते. आणि याच्या नंतरच्या टप्प्यात म्हणजे 100 दिवसाच्या अंतरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ज्या निवडणुका आहेत त्या 100 दिवसांनंतर तुम्ही घ्या, असा एक दुसरा अहवालामधली शिफारस आपल्याला असलेली दिसते. आणि हे सगळं करायचं असेल तर आत्ताचे जे निवडणुकी संबंधितले प्रचलित कायदे त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन करायचं असेल तर संविधान संशोधन म्हणजे घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. रामनाथ कोविंद यांची समिती असं सांगते की यासाठी संविधानाच्या 82A अनुच्छेद हा त्याच्यामध्ये तुम्ही जोडा, म्हणजे तुम्हाला 2 इलेक्शन एकत्रित घ्यायला अडचण येणार नाही. म्हणजे या शिफारसीतच आपल्याला असं लक्षात येतं
की या दोन निवडणूक एकत्र घेण्यामध्ये अडचण आहे. संविधानानुसार आज त्या तशा घेता येत नाहीयेत आणि म्हणून समिती शिफारस करते की तुम्ही 82A म्हणजे 82A अनुच्छेद जोडला तर तुम्हाला दोन्ही निवडणुका एकत्रित घेता येतील. त्यासाठी घटना दुरुस्ती करा. म्हणजे त्यांच्या समोर अडचण आहे. आता हे जे 82A कलम जोडायचंय त्याच्यामध्ये मुख्य अडचण सरकारला काय येणार आहे? कारण स्थानिक स्वराज्य संस्था जर 5 वर्षाच्या अगोदर त्या बरखास्त करायच्या असतील म्हणजे भंग करायच्या असतील तर 325 कलम आहे, अनुच्छेद 325 याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागते. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला मन मानेल तशा बरखास्त करता येणार नाहीत. कारण त्या नागरिकांच्या अत्यंत जवळच्या स्थानिक अशा संस्था आहेत. त्यांचे स्थानिक प्रश्न जिथे सोडवले जाणार आहेत त्याचा खेळखंडोबा होता कामा नये. म्हणून 325 अनुच्छेदानुसार त्या 5 वर्षाच्या आत भंग करता येत नाहीत. आणि ही अडचण या सगळ्या समितीपुढे आपल्याला असलेली दिसते. आणि याच्याशिवाय ह्या जर तुम्हाला भंग करायच्या असतील स्थानिक स्वराज्य संस्था तर त्या म्हणजे 325 मध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर त्यासाठी 15 राज्यांच्या विधानसभांची मंजुरी आवश्यक आहे. म्हणजे 15 घटक राज्यांनी तुम्हाला मान्यता दिल्यानंतर त्याच्यामध्ये बदल तुम्हाला करता येतील. आता वन नेशन वन इलेक्शन याच्यामध्ये काय काय अडचणी वरवर पाहता आपल्याला दिसतात. पहिली अडचण आहे की समजा असं आपण गृहीत धरू की 2029 नंतर पहिली इलेक्शन या पद्धतीनं झाली म्हणजे लोकसभेची आणि विधानसभेची एकत्रित निवडणूक झाली तर पहिली अडचण याच्यामध्ये काय येईल की त्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर करायचं काय हा प्रश्न निर्माण होईल. समजा तो सोडवला गेला, अलायन्स केलं, पाठिंबा दिला आणि ते सरकार बनलं, परंतु सरकार 5 वर्षांसाठी असेल म्हणजे 2029, 30, 31, 32, 33 म्हणजे 33 मध्ये कुठल्याही परिस्थितीत पुढच्या निवडणुका तुम्हाला घ्याव्या लागतील. कारण की आता 29 मध्ये येणारं सरकारनं तेव्हा 5 वर्ष पूर्ण केलेली असतील. म्हणजे वन नेशन वन इलेक्शन मध्ये अट बनते की 5 वर्षच सरकार असणार आहे, त्याच्या पेक्षा वेगळी कोणतीही गोष्ट होऊ शकणार नाही. आता इथे खरं तांत्रिक अडचण अशी आहे की समजा एखादं सरकार कोणत्याही एका कारणानं अविश्वास त्यांच्यावर जर मंजूर झाला, अविश्वासाचा ठराव तेव्हा जे प्रचलित सरकार आहे त्याच्या विरोधात आला, म्हणजे असं गृहीत धरू की 29 मध्ये सरकार बनलंय आणि 31 मध्ये म्हणजे 2031 मध्ये ते बरखास्त झालं, त्यांच्यावर अविश्वास दाखवला गेला, ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. म्हणजे वास्तविक सरकार बरखास्त व्हायला 33 उजाडायचंय परंतु बरखास्त झाले ते 31 मध्येच. मग पुन्हा मध्यावधी निवडणुका होऊ शकतात परंतु मध्यावधी निवडणुकीमध्ये निर्माण होणार सरकार हे पुन्हा त्याला 5 वर्षाचं सरकार ते असणार नाही, ते 33 सालापर्यंतच असेल. आणि ही कोणती लोकशाही आहे की सरकार जनता निवडून देणार पण अट अशी आहे की 5 वर्षांनी निवडणुका झाल्याच पाहिजेत म्हणून त्या सरकारला 3च वर्षाचा कालावधी मिळेल. हे लोकशाहीला मारक असणारी गोष्ट आहे. उलट अशा कारणांना जास्तीत जास्त वेळ लोकांना निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा विचार भारतासारख्या खंड प्रदेशात, भारतासारखा भौगोलिक विस्तारित प्रदेशामध्ये वन नेशन वन इलेक्शन म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने हे अस्तित्वात येऊ शकत नाही. जर तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल, लोकशाहीवर तुमची खरी श्रद्धा, खरी निष्ठा, खरी मूल्य म्हणून तुम्ही त्याची जपणूक करणार असाल तर तुम्ही या पद्धतीचा विचार करू शकत नाही. जर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून द्विपक्षीय पद्धतीकडे आणि तिथून एक पक्षाच्या हुकुमशाहीकडे घेऊन जायचं असेल, त्याच्यातला हा टप्पा आहे का अशी मनात शंका निर्माण व्हावी असं वातावरण आज आहे. कारण हे बिल कोण आणतंय ही गोष्ट महत्वाची आहे. जे लोकशाहीसाठी, जे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीही उभे राहिलेले लोक नाहीत, ज्यांनी आपला अजेंडा हा कायम आम्ही एक सांस्कृतिक संघटना आहोत असा ठेवला, ज्यांनी कायम धार्मिक ध्रुवीकरण भारतीय जनता पक्षासारख्या पक्षांनी करण्यावर भर दिलेला आहे
असे पक्ष जेव्हा जे अल्पसंख्याकांच्या विरोधात सातत्यानं भूमिका घेतात, जे देशापेक्षा गो रक्षकांना अधिक महत्वाचं स्थान देतात, जे देशभक्तीच्या नव्या नव्या व्याख्या अल्पसंख्याकांना वगळणाऱ्या, गरीब कष्टकरी जनतेला वगळणाऱ्या पुढे आणतात, अशा माणसांचे राजकीय पक्ष, त्यांचं सरकार जेव्हा वन नेशन वन इलेक्शन बद्दल बोलतं, तेव्हा सामान्य नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. वन नेशन वन इलेक्शन याच्यामध्ये देशातले प्रमुख विरोधी पक्ष आहे, ते वन नेशन वन इलेक्शनला विरोध करणारच आहे. त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्यांश आहेच. तो कोणता आहे? ते असं सांगतायत की राज्यसभेची विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक याच्यामधले प्रचाराचे मुद्दे वेगळे आहेत, त्याच्यामधल्या लोकांपुढे जे प्रश्न आपण घेऊन जाणार आहोत त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशाच्या कडून असणाऱ्या अपेक्षा याच्याबद्दल अधिक बोललं जातं आणि घटक राज्यांच्या निवडणुकांमध्ये घटक राज्यांतर्गत जे स्थानिक प्रश्न आहेत त्याला महत्वाचं स्थान असतं. उदाहरणार्थ, आत्ताच्या 2024 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात संविधान धोक्यात आहे आणि संविधान वाचवायचं असेल तर, लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला समविचारी पक्षांना एकत्र आलं पाहिजे. हा अजेंडा घेऊन इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी राहिली. मणिपूर सारखी राज्य आहेत, मणिपूर सारख्या राज्यांमध्ये स्थानिक प्रश्न निराळे आहेत ना. खनिज संपत्तीनं परिपूर्ण असणाऱ्या जमिनी या आदिवासींच्या ताब्यात आहेत आणि खोटे आदिवासी त्याच्यावर ताबा सांगतात. म्हणजे मणिपूरच्या निवडणुकांमध्ये या मुद्द्यांना केंद्रस्थान दिलं जाईल. मणिपूरच्या सारख्या आदिवासी बहुल भागामध्ये डिलिस्टिंग म्हणजे आदिवासींची एक यादी करायची आणि त्याच्यात वेगवेगळे धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना त्याच्यातून बाहेर काढायचं, हा त्यांच्या निवडणुकीमधला प्रमुख अजेंडा असू शकतो. त्यामुळे अजेंडे वेगवेगळे आहेत, भौगोलिक विविधता आहे, जैवविविधता वेगवेगळ्या ठिकाणची आहे आणि हे पाणी, जमीन, हवा हे सर्व मुद्दे हे त्या घटक राज्यांनुसार बदलणारे आहेत. त्यामुळे एकाच वेळी जर निवडणुका झाल्यात तर याच्यातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, किंबहुना जे स्थानिक प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत, राज्यांच्या अस्मितांचे प्रश्न आहेत, राज्यांच्या भौगोलिक वैशिष्ट्यतेचे मुद्दे ते मागे ढकलले जातील आणि देशाचे प्रश्न हे लोकसभेसारखे पुढे येऊ शकतात. म्हणजे जनतेचे प्रश्न मागे जाणं याच्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा फंडा धोकादायक ठरू शकतो. हे विरोधी पक्ष जे सांगतात याच्यामध्ये तथ्य आहे. दुसरी गोष्ट, वन नेशन वन इलेक्शन असं तुम्ही म्हटलात की तुमच्याकडे मुळात आत्ता असा दावा केला जातोय की निवडणुकांवर खर्च फार होतो, आचारसंहिता लागू होते आणि सरकारी नोकर आहेत त्यांच्यावर ताण निर्माण होतो. मुळात सरकारी नोकरांवर ताण निर्माण होतो याचा स्वतंत्र विचार सरकारनं केला पाहिजे. त्याची निवडणुकीशी सांगड घालता कामा नये. जर कर्मचाऱ्यांवर ताण निर्माण होत असेल तर भरती करा ना. तुम्ही झिरो बजेट ठेवणार, तुम्ही केंद्रीय पद्धती बंद करणार, तुम्ही सर्व घटक राज्यांमध्ये आणि केंद्रामधल्या सरकारी नोकरांची भरती बंद करणं, शिक्षकांची भरती बंद केली, प्राध्यापकांची भरती बंद केली, कंत्राटी पद्धतीनं भरती सुरू केली तर कर्मचाऱ्यांवर ताण येणारच आहे ना. म्हणजे मूळ मुद्दा कर्मचाऱ्यांवर आचारसंहितेत ताण पडतो, त्यांना सतत सतत इलेक्शनचं काम करावं लागतं, म्हणून इलेक्शनच कमी कमी करत आणायच्या त्यांची संख्या. म्हणजे बोटाला जखम झाली तर हात कापण्यासारखी गोष्ट होईल आणि ज्याच्यातून लोकशाही धोक्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न स्वतंत्रपणे एक आयोग नेमून सोडवले पाहिजेत, ते महत्वाचे आहेत. पण त्यांच्यावर आचारसंहितेचा ताण येतो म्हणून वन नेशन वन इलेक्शन हे अजिबातच चालणार नाही. हा लोकशाहीवरचा घाला राहील. दुसरी गोष्ट, आपल्याकडे एका वेळेस सर्व निवडणुका घेतल्या म्हणजे आपल्याला आकडेवारी काय सांगते पा, म्हणजे काय करावं लागेल, एकच माणूस त्याच दिवशी त्याच्या भागातला आमदार निवडीसाठी पण मतदान करणार आहे आणि खासदार निवडीसाठी सुद्धा तो मतदान त्याच दिवशी करणार आहे. म्हणजे निवडणुकीच्या रांगेत उभे राहणारी माणसं मतदान केंद्रामध्ये किती काळ थांबणार आहेत,
हा सगळा कालखंड तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मतदान ठेवता आणि मतदान करणाऱ्यांची एकूण टक्केवारी आपली साधारणतः 50% जरी धरली तर उलट ताण अशाने जास्ती येऊ शकतो. ही पद्धत जर तुम्ही लागू केली तर तुम्हाला लोकसभेच्या 543 लोकांना निवडून द्यायचंय आणि त्याच वेळेला सर्व विधानसभेच्या 4130 उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचे. म्हणजे एवढ्यांसाठीची यंत्रणा ही एका दिवसामध्ये सगळी राबवणं ही अत्यंत कठीण, जटिल, म्हणजे सोपे प्रश्न अवघड होणार आहेत वन नेशन वन इलेक्शन या सगळ्या तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा. दुसरी महत्वाची गोष्ट, आज जी मतदान पद्धती आपण स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण सार्वत्रिक निवडणुका ठेवल्यात, प्रौढ मतदान आहे आणि प्रौढ मतदानामध्ये आपल्याकडे मतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ही लोकशाहीसाठीची चांगली गोष्ट आहे. ही वाढत असताना तुम्ही मतदान व्हीव्हीपॅट वर घेणार, म्हणजे तुम्ही वोटिंग मशीन राबवणार आहात, मग तेवढी वोटिंग मशीन, कारण की आता लोकसभेसाठीची वोटिंग मशीन्स आणि विधानसभेसाठीची, म्हणजे एकाच वेळेस किती यंत्र तुम्ही मतदान केंद्रामध्ये मांडणार आहात, हा ताण नाहीये का? हा ताण येऊ शकतो. विजेची उपलब्धता जिथे नाहीये, म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी लोड शेडिंग करून ठेवलं, त्यांना सुविधा दिलेल्या नाहीत, पण इलेक्शनसाठी एवढी सगळ्या बॅटऱ्या तुम्ही चार्ज करणार आणि तिथे इलेक्शन प्रक्रिया एकाच वेळेस इतक्या हजारो लोक उभे राहणार त्यांच्यासाठी राबवू शकता का? उलट या निवडणुका आज ज्या पद्धतीनं होत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, राज्यांच्या निवडणुका आणि लोकसभेच्या, याच्यामध्ये ताण कमी कमी होतो, वर्क डिस्ट्रीब्युशन होतं आणि त्याच्यातून एक निर्भय वातावरणात चांगल्या निवडणुका पार पाडण्याची शक्यता अशा पॅटर्न मध्ये राहते, एकत्रित मध्ये ती राहत नाहीये. शेवटचा मुद्दा, असे तांत्रिक प्रश्न दोन्ही बाजूंनी खूप येऊ शकतात. मुळात वन नेशन वन इलेक्शन याच्या ही आयडिया काय आहे, ही आयडिया कुणाच्या डोक्यातून कशी येते? आपण असं म्हणतो एकीकडे की भारत हे राष्ट्र, हे राज्य असं आहे जिथे बहुविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या आमच्याकडे विविधता आहे आणि ही विविधता आम्ही जपली पाहिजे. विविधता तुम्ही नाही जपली म्हणजे उच्च जातवर्गीयांचं वर्चस्व इतरांवर येऊ शकतं, जे संख्येनं कमी आहेत त्यांना दडपलं जाऊ शकतं आणि त्यामुळे प्रत्येकाला आपली भाषा, आपली संस्कृती, आपला धर्म हे सर्व मानण्याचा, जगण्याचा, त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार भारताचं संविधान आपल्याला देत. भारताचं संविधान ही बहुविविधता जपण्याचं काम करत आहे. बहुसांस्कृतिकता आमच्याकडे आहे, ती बहुसांस्कृतिकता जपली पाहिजे हे आपण सांगतो आणि भारतातली लोकशाही त्याच्यावर टिकून राहिली पाहिजे हे आपलं म्हणणं आहे. परंतु एक देश एक निवडणूक असं म्हटलं की तुम्ही बहुविविधता नाकारता, जनतेचे बहुविध प्रश्न याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, बहुसांस्कृतिकता दडपण्याचा प्रयत्न करता. आणि असा विचार देशात कोण करतंय? एक झेंडा, एक नेता, एक देश, एक चालकानुवर्तित्व, म्हणजे एकच माणूस हुशार आणि बाकी सगळ्यांनी त्याचे फॉलोअर व्हायचं, ही रचना ज्यांच्याकडे आहे त्यांच्या डोक्यातून वन नेशन वन इलेक्शन हा फंडा आलाय, हे आपल्याला विसरून चालत नाही. एक झेंडा, एक देश इतका एकसुरी विचार कुठेही असत नाही. विचार अनेक असतात, म्हणून बहुपक्ष पद्धत आपल्याकडे आपण स्वीकारलेली आहे. बहुपक्ष पद्धत का? कारण की माझ्या विचारांचा पक्ष एकच एक असेल किंवा दोन्हीतला एकच असेल असं असू शकत नाही. अनेक पक्ष स्थापन झाले पाहिजेत आणि लोकांना निवड करता आली पाहिजे, निवडीचं स्वातंत्र्य लोकांना असलं पाहिजे, हे आपण लोकशाहीत मान्य केलेलं आहे. आणि जिथे बहुपक्ष पद्धत आहे, लोकांच्या मतांचा जिथे आदर केला जातो, जिथे परमत सहिष्णुता असते, अशा देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पॉलिटिकली पुढे घेऊन जाण्याची गोष्ट आहे. तुम्ही एक टप्पा म्हणून मी तुम्हाला द्विपक्ष पद्धत आणायची आहे. द्विपक्ष पद्धत आली की बाकीचे स्थानिक पक्ष, प्रादेशिक पक्ष हे लयाला घालवायचे आणि दोन पक्षांचीच राजकारण करायची.
याच्यात लोकशाहीला धोका निर्माण होतो. दोन पक्षच सर्व आमचे हितसंबंध समजून घेणारे असू शकत नाहीत. राजकीय पक्षाचं काम हे लोकमत संघटित करणं आणि लोकांचे हितसंबंधानुसार काम करणं येत असतं. आणि लोकांचे हितसंबंध दोन पक्षात सामावून राहतील तेवढे दोन पक्ष त्यांचे हितसंबंध जोपासतील असं नसतं. म्हणून घटनाकर्त्यांनी बहुपक्ष पद्धत ही आपल्याकडे स्वीकारलेली आहे आणि त्यामुळेच लोकशाही अधिक अधिक वृद्धिंगत आणि विकसित होत चाललेली आहे. या लोकशाहीला धोका पोचवायचा नसेल तर वन नेशन वन इलेक्शन याला आपण तत्वतः विरोध केला पाहिजे, व्यवहारात विरोध केला पाहिजे आणि सरकारवर दबाव आणून सांगितलं पाहिजे की भारतासारख्या बहुसांस्कृतिकता, बहुविविधता, बहुपक्ष पद्धत असणाऱ्या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन नाही चलेगा. तुमच्या संघटनेत तुम्ही राबवा. देश म्हणजे तुमची संघटना नाही. देश म्हणजे राहत इंदोरी म्हणतात, किसी के बाप की जागीर नहीं है. कोणाचीही ही प्रॉपर्टी व्यक्तिगत नाही. भारत देश भारताच्या नागरिकांचा आहे आणि म्हणून भारताचं संविधान, आम्ही भारताचे लोक, भारताचं काय राष्ट्र उभं करणारे अशी आपल्या संविधानाची सुरुवात आहे. आणि आम्ही राष्ट्र निर्माते आहोत. आम्ही हे राष्ट्र अधिकाधिक लोकशाहीकडे घेऊन जाणार आहोत आणि म्हणून आम्ही भारताचे नागरिक म्हणून वन नेशन वन इलेक्शन या कल्पनेलाच विरोध करतो आणि असं विधेयक मांडणाऱ्याचा सरकारचा आम्ही निषेध करतो. आणि इथून पुढच्या काळात या विधेयकावर कुठल्याही खासदार आमदारांनी स्वाक्षऱ्या करू नयेत असं आव्हानही आम्ही येत्या काळामध्ये करणार आहोत. आजच्या सत्यवेद मध्ये इतकंच. सत्य की जय हो.